लोक त्रिशूल न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ धामणगावमध्ये निषेध मोर्चा, बाजारपेठ कडकडीत बंद। बांगलादेशातील सत्ता उच्चाटनानंतर बांगलादेशात सातत्यानं दररोज हिंदूंवर हल्ले व अत्याचाराच्या घटना सुरू असून याच्या निषेधार्थ धामणगाव रेल्वे व परिसरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। आज धामणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून ते तहसील कार्यालयापर्यंत प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला होता। हिंदूंवरील अत्याचार व हल्ले थांबवण्यासाठी मोठ्या संख्येने पुरुष या मोर्चात सहभागी झालेले होते। यावेळी धामणगाव रेल्वे येथील व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद ठेवत या मोर्चाला पाठिंबा दिला। यावेळी बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले व अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच राष्ट्रीय गोरक्षक मंचच्या वतीनं धामणगाव रेल्वे येथील तहसीलदारांना निवेदनातून करण्यात आली आहे। लोक त्रिशूल न्यूज, धामणगाव रेल्वे। आज धामणगाव नगरातील सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्याचं कारण असं की गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून बांगलादेश सरकारने हिंदूंवर अनन्वित प्रकारचे अत्याचार केले आहे। त्या ठिकाणी महिला, माता, भगिनी यांच्यावरती दररोज रेप होत आहेत, बलात्कार होतात, माणसांवरती अन्याय अत्याचार करून त्यांना मारण्यात येत आहे, त्यांची निर्दोष हत्या करण्यात येत आहे, निर्ममपणे हत्या करण्यात येत आहे। या घटनेचा निषेध करण्याकरता धामणगाव नगरातील संपूर्ण हिंदू समाज एकवटलेला आहे आणि ही स्थिती संपूर्ण जग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे। या संपूर्ण स्थितीमध्ये आज आपण मानव अधिकार दिन साजरा करत असतो 10 डिसेंबर मध्ये, परंतु हा मानव अधिकाराच्या रोज बोंबा मारणाऱ्या संघटना आज कुठे गेलेल्या आहेत? आज त्यांचे कोणाचेही आपल्याला कुठल्याही प्रकारचं वक्तव्य या बांगलादेशच्या होणाऱ्या हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचारावर आपल्याला पाहायला मिळत नाही। ही केवढी मोठी शोकांतिका म्हणावं लागेल। आज आपण पाहतो मानवाधिकाराच्या नावानं रोज वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या वेगवेगळ्या भागांमध्ये काहीही जर एखादी घटना घडली असेल तर त्याच्यावर वेगवेगळे मोर्चे निघत असतात, परंतु हिंदूंवरती सगळेजण गप्प का? हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविषयी सगळेजण शांत का? हा आवाज बुलंद करण्याकरता धामणगावातील संपूर्ण हिंदू समाज आज एकवटलेला आहे आणि म्हणून आम्ही या निर्देश रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी बांगलादेशातील सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सांगत आहोत की आमच्यावरती होणारे, हिंदूंवरती होणारे अत्याचार आपण त्वरित थांबवावे। हे या निवेदनाच्या माध्यमातून भारत सरकार आणि तहसीलदाराच्या माध्यमातून हे विषय आम्ही पोहोचत आहोत। पाश्चिमात्य देशातील बावली सरकार, युनूस सरकार ही पाश्चिमात्य देशांच्या हातातली खेळणी असून ती हेतू परस्पर हिंदूंवर आणि इस्कॉनच्या तेथील स्थानीय मंदिरांवर अत्याचार करत आहे। त्याचे पडसाद संपूर्ण जगभर पडले आहे। त्या अनुषंगाने भारतात सुद्धा याचा निषेध म्हणून आम्ही ही रॅली हिंदू आक्रोश रॅली काढली आहे आणि या आक्रोश रॅली अंतर्गत आम्ही तहसीलदारांकडे आमचा निषेध नोंदवण्यासाठी निवेदन देणार आहे। सतत बांगलादेशावर मागील जेव्हापासून सत्ता परिवर्तन झालं आहे त्या ठिकाणी सतत बांगलादेशामध्ये हिंदूवर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे। त्यामुळे पूर्ण जगभरात आणि भारतात सुद्धा याचा फार प्रतिसाद, आक्रोश उमटत आहे। त्या आक्रोशाअंतर्गत आज धामणगाव येथील सकल हिंदू समाजांनी पूर्ण ताकदीने हिंदूवर अत्याचार बंद व्हावे याकरिता धामणगाव रेल्वे येथील सर्व हिंदू समाजांनी आज रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि आपण सर्व गावातून भ्रमण करून तहसीलमध्ये आपण निवेदन सादर करणार आहोत। सत्ता परिवर्तन झालेल्या बांगलादेशमध्ये आताच्या सरकारचा मी हिंदूवर होणाऱ्या अत्याचारावर जाहीर निषेध करतो आणि हे अत्याचार बांगलादेश सरकारने थांबवावे यासाठी धामणगाव दत्तापूर नगरमधील सकल हिंदू समाजाद्वारे आज आपण माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन हा निवेदनाचा निषेध करण्यासाठी आपण निवेदन देत आहे आणि हा निवेदन भारत सरकारपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करीत आहे आणि हा जो सर्वांचा निषेध हिंदू सकल समाजांनी काढलेला आहे याचे सर्वांचे मी अभिनंदन करतो व हिंदूवर होणारे अत्याचार बांगलादेशातील त्वरित बांगलादेश सरकारने थांबवावे असे निवेदन आम्ही माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देणार आहोत तहसीलदारामार्फत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.